नटरंग राजकारणाचा, नटरंग राजकारणाचा। सोलापूर शहर बापूने फक्त उत्तरसाठी जे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे 25 जागा मागण्यात आली होती, दक्षिणसाठी आणि मध्यसाठी एकूण आता आला त्यांना गरज असेल युतीची 50 जागा द्यावं आणि आमची युती करण्याची तयारी आहे, नाही तर आम्हाला युतीची गरज नाही। 50 जागा पाहिजे। शिवसेना तशी ही ताकदीने भरपूर आहे असल्यासारखं आपल्याला दिसतात। आपण समोर सगळ्याची चर्चा केला। कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की युती व्हायला पाहिजे आणि नेत्यांचं म्हणणं आहे की युती नाही व्हायला पाहिजे आणि फक्त शहर उत्तरसाठीच 25 जागा अमोल बापू शिंदेने मागितले होते, त्यामध्ये आमचं काय घेणं देणं नाही, आम्हाला 50 जागा पाहिजे असं हे म्हणतात। मी म्हणतो, मी 100% म्हणतो, माझं नाव सलाउद्दीन शेख, लक्षात राहू दे। मी म्हणा लागलो आम्हाला 50 जागा देत असतील तर आम्ही युती करायला तयार, नाही तर आम्हाला युतीची गरज नाही। धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती। शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये एवढी मोठी गर्दी आहे। आपण आता डायरेक्ट अमोल बापू शिंदेकडे जाणार आहोत। बापू, एवढी मोठी गर्दी आहे तुमच्या कार्यालयासमोर, तुम्ही 25 जागा मागताय, एवढी मोठी गर्दी आहे, 400 फॉर्म आले तुमच्याकडे। आज शिवसेना कार्यालयामध्ये ज्यावेळेस मुलाखती सुरू झाल्या इच्छुक उमेदवारांच्या, हा सगळा आदरणीय महाराष्ट्राचे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा करिश्मा आहे। खऱ्या अर्थानं लोकांमध्ये प्रचंड प्रतिसाद साहेबांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला आहे, कारण लोकांना असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकत आहे असा एकमेव पक्ष ते म्हणजे शिवसेना आहे। सर्वसामान्य झोपडपट्टीतला कार्यकर्ता असू दे, ते गोरगरीब पत्र्यात राहणारा कार्यकर्ता असू दे, अशा सगळ्या लोकांना तिकीट देण्याची आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। बापू, एवढी गर्दी बघून तुमचं मन भरवून आलंय का नाही? काय 100% आम्ही यावेळेस 102 जागेंची 100% तयारी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व जागा लढण्याच्या आम्ही करतोय। लोकांचा प्रतिसादच इतका मोठा आहे की आता आम्ही थांबणार नाही। बापू म्हणाले की आता आम्ही थांबणार नाही। आपण बघताय, आपण गर्दी बघायला लागलो, डोळ्यांनी बघायला लागलो, असं काय सांगायचीच गरज नाही की 400 आले किंवा बोगस, काय इथं गरज नाहीये। ओरिजिनल दिसायला लागलाय, आपल्याला ओरिजिनल दिसायला लागलाय। भाजपाला हे लोक 25 जागा मागितले होते, आपल्याला गर्दी बघितलं तर हे 25 मागतील का, हे बी मोठा निर्णय यांचा पक्षाचा असणार आहे। बापू, मला सांगा, तुम्ही 25 वरच थांबणार आहेत का? नाही, 25 हा विधानसभेतला विषय होता। आता जिथं जिथं शिवसेनेची ताकद आहे त्या सगळ्या जागा आम्ही मागणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही निवडून आलेले नगरसेवक असतील तिथं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, तिथं सुद्धा आमचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात तयार आहेत। आता ही तर झलक आहे, अजून बरेचसे लोकांचे प्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहेत। जे काय 1000चा दिंडोटा फिरतायत की 1000 फॉर्म आलेत, त्यातले 102 नंतरचे बरेचसे लोक इथं तुम्हाला आलेले दिसतील। बापू, एवढी गर्दी, एवढी मोठी गर्दी आहे आणि पक्षाने तुम्ही 25 जागेवरच थांबले होते, एवढी मोठी गर्दी बघून, एवढे मोठे तुमच्याकडे मुलाखती चालू आहेत, तुम्हाला असं वाटतंय का माझ्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे? नाही, नक्कीच आहे सगळ्यांना, पण शेवट आम्ही राज्यात एकत्र आहोत। आमचा आणि त्यांचा मतदार म्हणजे BJPचा हा एक विचाराचा आहे। आम्ही आज पण सन्मानपूर्वक युतीसाठी तयार आहे, पण सन्मानपूर्वक युती होणार नसेल तर आम्हाला 102 जागा लढल्याशिवाय कोणताही पर्याय नाही। बापू, परवा तुमची बैठक झाली, काय ठरलं त्या बैठकीमध्ये? नाही, त्या दिवशी जी बैठक झाली, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आणि आमचे संपर्क प्रमुख आमदार संजयजी कदम साहेब यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कदम साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्हाला सन्मानजनक जर युती संदर्भात आपल्याला बसायचं असेल तर आमची टीम तुमच्याकडे 2 दिवसानंतर बसेल। त्यामुळं 2 दिवसानंतर आम्ही एक औपचारिक बसण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यामध्ये आम्हाला जर काही गोष्टी सकारात्मक वाटल्या तरच त्या गोष्टी पुढे चालतील, अन्यथा आम्हाला 100 जागा लढण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। बापू, डायग्राम तयार झालाय भाजपाचा? नाही, हरकत नाही, तुम्हाला बघत असाल तुम्ही, सकाळी 11 वाजल्यापासून लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात रांगा लावून गर्दी आहे। मला माहीत आहे की लोक शिंदे साहेबांना लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत। सगळ्या आज तुम्ही बघा, तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये धनुष्यबाण नसताना लाडक्या बहिणी जाऊन बूथ केंद्रावर जाऊन म्हणायच्या की शिंदे साहेबांचं चिन्ह कोणतं आहे, आम्हाला त्यांना मतदान करायचं आहे। ही जी गोष्ट आहे हे समोरच्यांनी लक्षात घेतली पाहिजे, एवढं सांग। मला सांगा बापू,
जे 2 दिवसाखाली तुमची बैठक झाली ते लोक तुम्हाला 15 जागा देतो असं म्हणाले होते का? काय नेमकं नाही. काय भानगड झालं ते? संख्येवर कोणतीच चर्चा झालेली नाही आहे. त्या दिवशी फक्त आमची कुठे शक्ती आहे आणि त्यांची काय आहे अशा पद्धतीने एकत्रित बसण्यावर झालेली आहे. बाकी कोणत्याच गोष्टीवर चर्चा भारतीय जनता पार्टी किंवा महायुती संदर्भात झालेली नाही. जागेच्या संदर्भात कधीही झालं नाही. नाही झालेली. बापू धन्यवाद. जागेच्या संदर्भात कुठलाही अजून बोलणी किंवा हे झालं नाही. युती होणार आहे असं बापूचं लास्ट पर्यंत म्हणणं आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. एवढी गर्दी तर बघितल्या तर आपल्याला ह्यांची काय युती होती असं मला तर वाटत नाही. सेना आणि भाजप हे ते स्ट्रॉंग राहणार आहेत आपल्या सोलापूर शहरामध्ये. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया भाजप की शिवसेना. नमस्कार.